नाही नाही, ह्या वेळेला मी तुम्हाला संक्रांतीनिमित्त खूप साऱ्या आउटफिट्समध्ये काय काय व्हरायटी आहे, तुम्ही काय काय ऑप्शन्स चूज करू शकता, शॉर्टलिस्ट करू शकतात. म्हणजे मी खूप सारे ऑप्शन्स दाखवून तुम्हाला उगाचच कन्फ्यूज करणार नाहीये, हे मी ठरवलंय. कसं आहे, बाहेर सध्या म्हणजे संक्रांत म्हटली की असे खूप काय काय ट्रेंडिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत म्हणजे बाजारामध्ये. म्हणजे साड्यांपासून अगदी वेगवेगळे फॅब्रिक्सच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण तुम्ही बरीच स्टायलिंग करू शकता. खूप काय काय कुर्तीज, ड्रेसेस, हेवी, लाईट, तुम्हाला जसा लुक हवा तसं तुम्ही इनफॅक्ट ऑप्शन चूज करू शकता. पण त्यातल्या त्यात हे प्रत्येक वेळी बाहेर जाऊन सण म्हटला की काहीतरी शॉपिंग करत सुटायचं, हे पण तर बरोबर नाहीये. सो सस्टेनेबल फॅशन या मोटोला आपण थोडंसं फॉलो पण करतोय आणि तिथे तुमचाच फायदा आहे, तुमचेच पैसे सेव्ह होणार आहेत आणि नुसते पैसे सेव्ह होणार नाहीयेत तर वेगळा हटके लुक सुद्धा तुम्हाला रेडी करता येणार आहे आणि अगदी तुम्ही स्टँड आउट व्हाल म्हणजे क्राऊडमध्ये. असा एखादा लुक सुद्धा तुम्ही तयार करू शकता की, आणि ते पण घरी झटपट. बरं मग माझ्याकडे घरी असलेल्या ऑप्शन्समधून मी असा तो जो काही हटके लुक आहे तो म्हणजे एक्झॅक्टली मी कसं डिसाईड करू की हा असा हटके आहे, म्हणजे हाऊ डू आय डिसाईड दॅट? नमस्कार मंडळी, मी रुचारण्य. तिळगुळाप्रमाणे मस्त गोड गोड गप्पा आज मी तुमच्याबरोबर मारायला आली आहे रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो स्टार्ट टू एंड मी तुम्हाला मस्त माझा हा जो संक्रांती 2025चा लुक आहे ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे राईट फ्रॉम हेअर, ॲक्सेसरीज, मेकअप, फुटवेअर, एंटायर आउटफिट आणि ऑफकोर्स द फायनल लुक, ज्याला मी असं म्हणजे थोडंसं हटके बनवण्याचा प्रयत्न केला. थोडासा मस्त मिर्च मसाला असं त्याच्यामध्ये ॲड करायचा, स्पाइसअप करायचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. थोडासा मॉडर्न आणि ट्रेडिशनल असं मी बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हा जर तुम्हाला पूर्ण लुक बघायचा आहे ना तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो हा आहे आपल्या ह्या संक्रांती आउटफिटचा बेस लुक. तुम्ही बघू शकताय, दिस इज लाईक अ व्हेरी सिम्पल कॉटन अनारकली कुर्ती. एकदम खूप जास्त घेर नाहीये पण हा बऱ्यापैकी फ्लोई आहे. हा म्हणजे रेग्युलर तुमचे जे काही कॉटनचे कुर्तीज असतात तर त्याला इकडून तुमच्या वेस्टच्या खालचा जो काही एक स्ट्रक्चर असतं कुर्तीचं ते थोडंसं टाईट असतं किंवा ते इतकं जास्त फ्लोई नसतं. तर हे असं खूप फ्लोई मटेरियलचं आहे, कॉटनचं जरी असलं तरी, आणि इतकं छान त्याला मस्त घेरसुद्धा येतोय. सो हे असा काहीतरी ऑप्शन्स तुम्ही ॲक्च्युली हँडी ठेवू शकतात. इनफॅक्ट डोंट गेट कन्फ्युज्ड, दिस इज नॉट अवर फायनल लुक. ठीक आहे, हा आपला फायनल लुक नाही आहे. मी बरंचसं काय काय असं छान तडका वगैरे देणार आहे आपल्या फायनल लुकला. बट त्याच्या आधी मी म्हटलं की थोडंसं माझे जे काही प्री प्रेप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते, पटकन छोटी छोटी त्याची झलक दाखवते. कसं आहे की संक्रांतीचे ना टिपिकल लुक्स आहेत आपल्या डोक्यात. काळ्या साड्या, आणि त्याच्यामध्ये पण आजकाल इतकी व्हरायटी आली आहे. तुम्ही टिपिकल काठपदर नाही, तुम्ही खूप सारे असे शिफॉन, जॉर्जेट आणि वेगवेगळ्या फॅब्रिक्सचे इनफॅक्ट तुम्ही साडीमधले ऑप्शन्स सुद्धा प्रेफर करू शकता या संक्रांतीसाठी. पण अगदीच वेळ नसेल आणि कमी वेळेत तुम्हाला असं छान काहीतरी हटके लुक करायचं आहे. कारण जनरली काय होतं, संक्रांत म्हटली की एक तर तुम्ही होस्ट करता, घरी सगळ्यांना इन्व्हाइट करता, तुमच्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींना आणि सवाष्ण्यांना तुम्ही इन्व्हाइट करता हळदी कुंकवासाठी, किंवा मग तुम्हाला तरी एकतर इन्व्हिटेशन्स आलेले असतात आणि तुम्हाला जायचं असतं. आता कधी कधी असं होतं की यू हॅव अ लॉट ऑफ टाईम आणि मग तुम्ही खूप छान प्लॅनिंग करून रेडी होऊ शकता. बट मी जसं तुम्हाला म्हटलं की बऱ्याच वेळा असं होतं की खूप वेळ नसतो म्हणजे ह्या गोष्टींसाठी. यू जस्ट गो आणि एक हजेरी लावून येता तुम्ही. बट ते सुद्धा करायचं असेल आणि इतकं छान मस्त एक एलिगंट लुक तुम्हाला आणायचा असेल तर हे असे काही ऑप्शन्स तुम्ही इनफॅक्ट ह्या संक्रांतीसाठी शॉर्टलिस्ट करू शकता डेफिनेटली. काही नाही आहे, एक ब्लॅक बेस असा कुर्ती असेल तुमच्याकडे, इवन इफ यू डोंट हॅव दिस फ्लोई कुर्ती, इट्स ओके. तुमच्याकडे जर काही स्ट्रेट फिटमध्ये जरी असलं तरी प्लीज गो अहेड विथ दॅट. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे तुम्ही बघू शकता, ही पलाझो मी चूज केलेली आहे. आता ह्याच्या खाली कसं आहे की यू कॅन गो फॉर युअर रेग्युलर लेगिन्स, जेगिन्स आणि पॅन्ट्ससुद्धा येतात, कॉटन पॅन्ट्स येतात, लिनन पॅन्ट्स येतात. तुम्ही ते सुद्धा प्रेफर करू शकतात. कारण मला कसं आहे, हे असं छान म्हणजे तो जो कट आहे एक ह्या कुर्तीमध्ये जेव्हा तुम्ही असं काहीतरी पोज वगैरे देता तेव्हा असं छान वाटतो, तो फ्लोई वाटतो, खालून सुद्धा फ्लोई वाटतो. सो तुम्हाला जर पलाझो, आणि इतकं कम्फर्टेबल लुक आहे ना इनफॅक्ट, हा प्लाझोज वगैरे तर तुम्हाला खूप कम्फर्ट देतात इनफॅक्ट बॉटम वेअरमध्ये.
आणि इनफॅक्ट ह्याच्यामध्ये टू गिव्ह यू जस्ट सम मोर आयडियाज अँड ऑप्शन्स, तुम्ही ना थोडे प्रिंटेड पलाझो सुद्धा प्रेफर करू शकता. इथे फक्त तुम्हाला काळजी एवढीच घ्यायची आहे की जर तुम्ही एखादा काहीतरी प्रिंटेड पलाझो किंवा वेगळी काही कलरची पलाझो तुम्ही चूज करत असाल, तर तुमचा दुपट्टा म्हणजे वॉट एव्हर दुपट्टा स्टायलिंग दॅट यू गोइंग टू डू, तर ते थोडंसं ना मॅच झालं पाहिजे तुमच्या बॉटम वेअरला सुद्धा. ते असं मिसमॅच नको वाटायला. म्हणून मग मी इथे एकदम बेसिक केलेलं आहे. मी ब्लॅक, माझा कुर्ती आहे तर ब्लॅक पलाझोस ठेवलेली आहे. स्टायलिंगमध्ये ना आय विल जस्ट शो यू. मी हे असे थोडे बँगल्स चूज केलेत. ब्लॅक, अगेन ब्लॅक स्टोन्सचे असे बँगल्स आहेत. तुम्हाला हवं तर जस्ट एक ब्रेसलेट आणि कडं, किंवा कारण की आपण काय ना थोडंसं हा टिपिकल जो लुक जसं मी तुम्हाला म्हटलं तो प्रेफर करत नाही आहोत. आपण थोडंसं हटके काहीतरी बघायचा म्हणजे प्रयत्न करतोय कमी वेळेत, थोडंसं फॅशनेबल ट्रेंडी, आणि तुम्ही थोडंसं हटके तुम्ही स्टँड आउट व्हाल इनफॅक्ट त्या क्राऊडमध्ये. तर हा माझा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत हा लुक पोहोचवण्याचा. सो यू कॅन ऑलवेज गो फॉर सम एलिगंट ॲक्सेसरीज. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी दोन्ही हातात आता बँगल्स घातलेत. तुम्हाला हवं एका हातात तुम्ही पूर्ण तुमच्या बँगल्सचा जो काही सेट आहे तो घाला, एका हातामध्ये तुम्ही तुमचा रिस्ट वॉच घालू शकता. सो हे असं पण करू शकता. आत्ता मी इयरिंग्स एकदम प्लेन बेसिक गोल्डन झुमके आहेत हे. सो आय एम गोइंग टू वेअर दॅट. कसं आहे की थोडासा मेकअप अँड ऑल ना मी ऑलरेडी केलेला आहे. असं काही खूप जास्त हेवी मेकअप नाही आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल एलिगंट मेकअप. परत तेच तुमचं नेहमीचं स्किन केअर वगैरे. सिन्स संध्याकाळचं आहे म्हणून तुम्ही अगेन सनस्क्रीन अवॉइड करू शकता. अँड यू कॅन जस्ट गो फॉर विंटर्स आहेत म्हणून छान मॉइश्चराईज करा स्किनला. त्याच्यानंतर यू कॅन वेअर, मी आता इथे जस्ट कन्सिलर वगैरे लावलेलं आहे. मी खूप जास्त हेवी काही लेअरिंग केलेलं नाही आहे खूप जास्त मेकअपचं. जस्ट सिम्पल ठेवलं आहे. आयब्राऊज थोडे हायलाईट केलेले आहेत. आयलॅशेस आणि आयलायनर आणि लिपस्टिक. आय थिंक दिस इज अ व्हेरी मिनिमलिस्टिक बेसिक मेकअप मी ठेवलं आहे इनफॅक्ट ह्या लुकसाठी, विच इज मोर दॅन इनफ फॉर मी. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अजून काहीतरी छान मस्त करायला हवं, प्लीज गो अहेड. प्लीज खूप मस्त काय काय छान प्लॅन करा इनफॅक्ट मेकअपमध्ये सुद्धा. सध्या मी ह्या लुकसाठी हा असा सिम्पल लुक ठेवलेला आहे. आणि हे असे झुमके सुद्धा आता मी घातलेले आहेत. नाव द बेसिक रिझन की मी हे असे गोल्डन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन चूज केलं आहे, कारण की मी एका स्पेसिफिक पद्धतीने माझा जो दुपट्टा आहे ना तो मी स्टाईल करणार आहे. आता तो कसा करणार आहे मी तुम्हाला दाखवते. त्याचं कॉम्बिनेशन सुद्धा असंच आहे. थोडंसं ग्रेइश गोल्डन ब्रॉन्झ असा थोडासा तो टोन आहे दुपट्ट्याचा. अगेन नॉट अ व्हेरी टिपिकल ब्राईट कलर, थोडा इंग्लिश कलर आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडंसं काहीतरी आपल्याला हटके करायचं आहे एरवीपेक्षा. आपण हे सगळं ना नवरात्रीत आणि स्पेसिफिकली संक्रांतीला ना हे असं काय काय करत असतो. ब्लॅक आउटफिट्समध्ये खूप काय काय एक्सप्लोअर करत असतो. लेट्स एक्सप्लोअर दिस ऑप्शन एज वेल. इथे तुम्ही बघू शकताय मी ॲक्च्युली सगळं सेट करून ठेवलं होतं. सो तुम्ही पण असं सेट करून ठेवू शकतात. काय नाही, कुर्ती वगैरे छान मस्त इस्त्रीची मस्त घाला. दुपट्टा हा एक सिम्पल दुपट्टा आहे, लिननचा दुपट्टा. आणि तो मी असा माझ्या गळ्याभोवती घेणार आहे. त्याचा हे जे काही काठ आहे ना दुपट्ट्याची, ह्या दोन्ही काठ मला अशा समोर हव्या आहेत. सो अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा दुपट्टा असा थोडंसं ड्रेप कसा करायचा आहे तो तुम्ही बघून घ्या तुमच्या प्रेफरन्सनुसार. सो दिस इज हाव मी माझ्या दुपट्ट्याला थोडंसं स्टाईल करणार आहे. सो ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मी हा आउटफिट म्हणजे आता जो काही फायनल लुक पण येईल तुमच्यासमोर, मी ना माझ्या फ्रेंडच्या एका हाऊस वॉर्मिंगला गेले होते आणि तिथे इनफॅक्ट मी हा लुक ऑप्ट केला होता. सिरियसली सांगू तर वीकडे होता, ऑफिस होतं आणि वेळ तर ऑब्व्हियसली नसतो आपल्याला खूप जास्त नट्टाथट्टा करायला, पण आपल्याला त्यातूनही छान दिसायचं पण असतं. आपण कोणाच्या तरी घरी मस्त छान हाऊस वॉर्मिंगला चाललो आहे, इतकं छान इन्व्हिटेशन क्यूट आपल्याला आलेलं असतं आणि त्यातूनही तुमची एकदम जवळची मैत्रीण. सो यू ऑलवेज वॉन्ट टू लुक प्रेझेंटेबल. सो मी हा असा आउटफिट चूज केला, सेम हा ब्लॅक कुर्ती वगैरे. अँड दॅट डे मला इतके छान कॉम्प्लिमेंट्स वगैरे आले, दॅट्स ओके. म्हणजे मला खूप छान, सगळ्यांना हा लुक खूप आवडला. आणि मग मी डिसाईड केलं की अरे देन वाय नॉट, आय मीन हा लुक मी ॲक्च्युली माझ्या संक्रांतीला रिपीट करू शकते. आय मीन
तुमचे वेगवेगळे ग्रुप्स असतात ना. यू हॅव युअर ऑफिस ग्रुप, कधी तुमचा बिल्डिंगचा एखादा ग्रुप वेगळा असू शकतो. मे बी तुमचे अजून काही अजून पण काही तुमचे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट्स असतील, तर तिकडे तुमचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आणि आपले वेगवेगळे सर्कल्स असतात बेसिकली फ्रेंड्समध्ये किंवा रिलेटिव्समध्ये. सो तुम्ही हे असं कुठेतरी मिक्स अँड मॅच करू शकतात, रिपीट करू शकतात, जिकडे मे बी त्यांनी बघितलेला नसावा हा लुक. सो ठीक आहे, तिकडे तुम्ही थोडंसं डिस्क्लोज करू शकतात तुमचा हा लुक. अँड येस, सो दिस इज हाव इट इज. आणि आता जसं मी तुम्हाला म्हटलं, मेकअप झालेला आहे, कानातले घातलेले आहेत, मस्त बँगल्ससुद्धा घातलेले आहेत. हा दुपट्टासुद्धा मी असा स्टाईल केलेला आहे गळ्याभोवती, सिम्पल, जास्त वेळ नाही लागत ह्या सगळ्या गोष्टींना. पण आता ह्याला आपण एक असा तो मिडास टच देणार आहोत. म्हणजे असा एकदम छान मस्त असा हटके लुक जो काही येणार आहे, दॅट इज दिस बेल्ट. मला माहिती आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्ही हे असे बेल्ट्स बघितलेले आहेत. मी खूप बेल्ट्स वगैरे मी खूप वापरत असते. सो हा असा बेल्ट, आणि हे असे लिटरली मी 2 सेकंदात लागतील हे असे बेल्ट्स आहेत. म्हणजे हे बघा. सो दिस इज द लुक दॅट आय एम प्लॅनिंग फॉर माय संक्रांती. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच आपली भेट अशी पुन्हा पुन्हा होत राहील, कारण तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील दर आठवड्याला. सो हा आहे आपला फायनल संक्रांती लुक, जो मी इनफॅक्ट यावर्षी फॉलो करण्याचा म्हणजे मी हा डिसिजन घेतलाय की दिस इज माय फेवरेट लुक ऑफ स्टार्ट ऑफ द इयर आहे. आणि स्टार्ट ऑफ द इयरचा हा एक म्हणजे सर्वात पहिला सण आहे, आणि त्याच्यासाठी मी हा लुक फायनलाइज केलेला आहे. मग मला ऑफिसला जायचं असो या लुकमध्ये, काही मीटिंग्सना जायचं असो मे बी, किंवा असंच एखाद्या इव्हनिंग हळदी कुंकवाला मला कोणीतरी इन्व्हिटेशन केलेलं आहे, किंवा मी इन्व्हाइट केलेला आहे सगळ्यांना घरी होस्ट ॲज अ होस्ट, तरी पण इनफॅक्ट हा लुक खूप छान दिसू शकतो. इतका एलिगंट, थोडंसं त्याला एक वेस्टर्न प्लस ट्रेडिशनल असा एक त्याला टच आहे. केस असे मी नॉर्मल मोकळे सोडलेले आहे. तुम्हाला जर काही हेअरस्टाईल करायची आहे, बन करायचा आहे, अँड यू वॉन्ट टू यूज दोज गोल्डनमध्ये पण बरेचसे असे ॲक्सेसरीज आजकाल आले म्हणजे येतात मार्केटमध्ये, ते सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करायचं, तुमच्याकडे खूप टाईम आहे, तुम्ही हे सगळं करू शकता. बट बेसिकली लुक हा आहे एखादा छान असा ब्लॅक अँड गोल्डन कॉम्बिनेशनचा असा बेल्ट. आता कसं आहे, दुपट्टा मी हा असा चूज केल्यामुळे मी माझे बाकीच्या सगळ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या अकॉर्डिंगली चूज केल्या. आता तुमच्याकडे नॉट नेसेसरी की ह्या अशा कलर कॉम्बिनेशनचा दुपट्टा असेलच, किंवा एनी इंग्लिश कलर फॉर दॅट मॅटर. बट तुमच्याकडे काही असे टिपिकल ट्रेडिशनल कलर्स सुद्धा असू शकतात ना दुपट्ट्यांमध्ये. एकदम राणी कलर किंवा मेरून कलर, ऑरेंज, पिस्ता कलर, एनी कलर फॉर दॅट मॅटर तुमच्याकडे जर असेल, आय एम शुअर की हे सगळे दुपट्टे जे असतात त्याच्यावरती थोडंसं सिल्वर वर्क असतं किंवा थोडंसं गोल्डन वर्क तर डेफिनेटली असतं. तुम्ही असा हेवी कुठला तरी दुपट्टा चूज करू शकतात. इनफॅक्ट प्लेन बेस ठेवा, हेवी दुपट्टा घ्या, त्याला असं स्टायलिंग करा, आणि हे असं बेल्टचा वापर करा. डिपेंडिंग ऑन की तुमच्या दुपट्ट्यावरती वर्क कसं आहे. गोल्डन वगैरे जर असेल, यू कॅन ऑलवेज गो फॉर व्हाईट अँड गोल्डन, ऑर मे बी थ्रू आउट कम्प्लीट गोल्डन बेल्ट सुद्धा येतात, यू कॅन गो फॉर दॅट. किंवा ब्लॅक तर कसं आहे की इन जनरली सगळ्याच आउटफिट्सवरती खूप छान वाटतो. सो यू कॅन गो फॉर दिस ब्लॅक अँड गोल्डन ऑप्शन ऑल्सो. म्हणजे हे असे काही ऑप्शन्स तुम्ही हँडी ठेवा. इनफॅक्ट पटकन शॉपिंग मॉल्समध्ये किंवा अगदी तुमच्या जवळपासच्या कुठल्याही शॉपिंग सेंटरमध्ये सुद्धा हे असे ऑप्शन्स खूप इझिली अवेलेबल असतात. म्हणजे तुम्हाला मी खूप जास्त मेहनत करायला लावणार नाही आहे. यू कॅन क्विकली गो देअर, बाय अँड फायनलाइज दिस लुक फॉर युअर संक्रांती. संक्रांती म्हटलं तर कसं आहे की म्हणजे खूप व्हेरायटी आपण ठेवू शकतो. म्हणजे ज्यांना साड्यांची खूप हौस आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप वेळ जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही छानपैकी ह्या ह्या इव्हेंटची प्लॅनिंग तुम्ही छान केलेली असेल, तर मग ह्या गोष्टी खूप व्यवस्थित मॅनेज करता येतात. म्हणजे असं काही नाही आहे की हे असे झटपट ऑप्शन्सच तुम्ही प्रेफर करायला हवेत. नाही, म्हणजे सण आहे, ऑफकोर्स गो अँड एन्जॉय. सो असं छान तुम्ही मस्त रेडी होऊ शकतात. इनफॅक्ट तुम्ही तुमची सगळी मस्त हाऊसमाऊस करू शकतात. कारण जनरली काय आहे,
बाकी दिवाळी, गणपती, नवरात्री म्हणजे ह्या सगळ्या सणांना आपण ब्लॅक हा कलर थोडा अवॉइड करतो. तसं काही अवॉइड करण्याचं रिझन नसायला हवं. म्हणजे ब्लॅक इज सच अ सेक्सी आणि म्हणजे खूप मस्त कलर आहे. इनफॅक्ट वन ऑफ माय फेवरेट्स. पण हां, ते आहेच की सणांना आपल्याला असं छान वेगळं काहीतरी कलरफुल असं घालायची खूप इच्छा असते. मग आपण असं वेगवेगळ्या रंगांच्या साड्या किंवा आउटफिट्स वगैरे प्लॅन करत असतो. ब्लॅक कलर ना हा कुठेतरी मिस आउट होतो. जनरली मग वेस्टर्न आउटफिट्समध्ये वगैरे ब्लॅकमध्ये आपण खूप काय काय इनफॅक्ट एक्सप्लोर करत असतो. पण साडी किंवा एखादा कुर्ती किंवा ड्रेस किंवा एखादा प्रॉपर ट्रेडिशनल तुमचा आउटफिट ब्लॅकमध्ये कुठेतरी मिसिंग असतोच. पण हां, संक्रांतीच्या निमित्ताने इनफॅक्ट तुम्ही तो कव्हर अप करू शकता. सो येस, प्लीज गो अहेड. असं छान मस्त वेगवेगळ्या फॅब्रिक्सच्या साड्या पण येतात. तुम्ही छान मस्त लुक प्लॅन करू शकतात. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यांकडेच एवढा वेळ नसतो किंवा लास्ट मिनिट बऱ्याचदा असं होतं की यू डोंट हॅव टाईम आणि लास्ट मिनिट तुम्हाला काहीतरी अगदी सुचत नाही आता काय घालू आणि तरीही मला थोडंसं प्रेझेंटेबल दिसायचं आहे. मे बी तसंच बोरिंग आउटफिट पण नको आहे. सो या, प्लीज गो अहेड विथ दिस ऑप्शन. कारण असे ऑप्शन्स काय होतात ना की एक कम्प्लीट नवीन ट्रेंडच सेट करून टाकतात अकॉर्डिंग टू मी. मी जे काही ऑप्शन्स इकडे वापरले, मे बी यू कॅन गो विथ द सेम कलर कॉम्बिनेशन्स. एल्स टू बी डिफरंट दुसरे पण काय काय कलर कॉम्बिनेशन्स आहे दुपट्ट्यांमध्ये वगैरे, तुम्ही ते सुद्धा इनफॅक्ट फॉलो करू शकतात. सो लास्ट इयर मी संक्रांतीचे 3 अजून आउटफिट्स म्हणजे लुक्स मी कव्हर केले होते. ते पण थोडे हटके होते. तुम्हाला हवं तर ह्या लिंकवर तुम्ही ह्या व्हिडिओवर सुद्धा क्लिक करून बघू शकता माझा लास्ट इयरचा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी खूप असं मस्त छान एलॅबोरेट करून तुम्हाला ते वेगवेगळे आउटफिट्स परत त्याचे लिंक्स सुद्धा मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही ते म्हणजे त्या गोष्टीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. मस्त असं धोती पॅन्ट्स आणि स्लीवलेस टॉप, फ्रिल टॉप असं परत गोल्ड अँड ब्लॅक या कॉम्बिनेशनमध्ये. त्याच्यानंतर जो आता मी घातला होता अनारकलीवाला तो कॉटन चा कुर्ती, लॉंग कुर्ती, फ्लेअर कुर्ती, त्याच्यावरती मी जॅकेट घातलेलं आहे. लॉंग कॉटनचं जॅकेट घातलेलं आहे. सो असं इकत ह्या प्रिंटचं आहे ते जॅकेट. सो यू कॅन गो फॉर दॅट ऑप्शन ॲज वेल. तुमच्याकडे जर असे काही वेगळे जॅकेट्स म्हणजे काही वेगळं असेल जॅकेट्समध्ये ऑप्शन्स आणि तुमच्याकडे असे स्लीवलेस कुर्तीज असतील, त्यांना मिक्स अँड मॅच करून सुद्धा तुम्ही एखादा नवीन आउटफिट रेडी करू शकतात. सो गो अँड वॉच दोज आउटफिट्स ॲज वेल. मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. सो आता आपण हे असंच भेटत राहणार आहोत दर आठवड्याला शुक्रवारी 6 वाजता संध्याकाळी. माझा व्हिडिओ रिलीज होतो एव्हरी वीक फ्रायडे 6 o'clock. माझ्या याच यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही इनफॅक्ट मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात. माझं इंस्टाग्राम हँडल आहे रुचारण्य. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो दॅट वी कॅन स्टे कनेक्टेड देअर ॲज वेल. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.